स्वप्न साऱ्यांचे, स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी। नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प, दर्जेदार बांधकाम, अत्याधुनिक सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी, निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी। आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये। अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क 9167112511। सरकारी अनास्थेमुळे असलवाडी येथील विठाबाई विठ्ठल सांबरी यांना आपला प्राण गमवावा लागलाय। सांबरी यांना शेतात काम करत असताना साप चावला होता, परंतु शेतावरून घरी आल्यावर सांबरी यांना त्रास जाणवू लागल्यानं ग्रामस्थांनी रस्ता अभावी सांबरी यांना झोळी करून जुमापट्टी नंतर वाहनाने नेरळ प्राथमिक रुग्णालयात दाखल केलं। मात्र त्यांची प्रकृती नाजूक असल्यानं पुढे नेत असताना उपचाराअभावी विठाबाई सांबरी यांचा मृत्यू झाला। कर्जत तालुक्यातील जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या माथेरान डोंगराच्या कुशीत अनेक आदिवासी वाड्या वस्त्या आहेत। मात्र देशाचा अमृत महोत्सव साजरा होऊन देखील या वाड्यांना साधा रस्ता आजवर उपलब्ध होऊ शकला नाहीये। 13 आदिवासी वाड्यांसाठी रस्ता तयार व्हावा म्हणून आजवर आदिवासी समाजाकडून आंदोलनं, उपोषणं, रास्ता रोको करण्यात आली, परंतु शासन गोरगरीब जनतेच्या समस्याकडे लक्ष देईल ते शासन कसले असा प्रश्न आहे। मात्र या शासनाचा अनास्थेचा बळी आजवर सर्वसामान्यांना द्यावा लागतो। अशीच काहीशी घटना 15 जुलै रोजी असलवाडी येथे घडली आहे। असलवाडी येथे राहणारे सांबरी कुटुंब हे शेतावर लावणीच्या कामाला गेले होते। दरम्यान काम करीत असताना विठाबाई विठ्ठल सांबरी यांना साप दिसल्याचं सांगण्यात आलं, तर सायंकाळी शेतावरून घरी आल्यावर त्यांना अचानक त्रास जाणवू लागला। त्यामुळे त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी ग्रामस्थांची धावपळ सुरू झाली होती। गावात रस्ता नसल्यानं चिखलाच्या रस्त्यात ग्रामस्थांनी झोळी करत जुमापट्टीपर्यंत आणले। तेथून वाहनाने नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले। मात्र विठाबाई यांची प्रकृती खालावत असल्यानं वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना पुढे घेऊन जाण्यास सांगितले। ग्रामस्थांनी त्यांना पुढील उपचारासाठी नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला होता। या घटनेनं सांबरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। रस्त्याअभावी या भगिनीचा देखील जीव गेल्यानं आदिवासी संघटना आक्रमक झाली आहे। विठाबाईंचा मृत्यू साप चावल्यामुळे नसून या मुरदाड प्रशासनामुळे झाला असल्याची संतप्त प्रतिक्रिया आदिवासी संघटनेनं व्यक्त केली आहे। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, नेरळ।